आपण हा सेशन चालू करायच्या आधी सगळ्यांनी मिळून एक स्लोगन म्हणूया. MSME बढेगा तो देश बढेगा. 1 2 3. MSME बढेगा तो देश बढेगा. MSME बढेगा तो देश बढेगा. व्हेरी गुड. थँक्यू. गुड इव्हनिंग. माझं नाव योगेश कुलकर्णी. आय एम अ CEO अँड फाउंडर डायरेक्टर ऑफ ग्लोबल फायनान्स प्रोफेशनल. सगळ्यात पहिला म्हणजे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, की जो एकदम पायनियर क्लब आहे आणि मला जी संधी दिली, चिपळूणकर साहेब, प्रेसिडेंट सर, सेक्रेटरी, सगळ्यांचा खूप मनपूर्वक आभार मानतो आहे मी की मला या ठिकाणी बोलण्यासाठी काही संधी दिली आहे. आणि खूप थोर काम करत आहे आणि हे सगळं तुमचं कार्य जे आहे ते रिफ्लेक्टेड आहे. एकतर कोल्हापूरसारख्या ठिकाणी, एकदम मोठी सेंट्रल ठिकाणी ही अशी बिल्डिंग, बरेच ॲक्टिव्हिटीज आणि त्याच्यासाठी डेडिकेटेड फंडिंग. आणि खरं मी सांगतो, मी हे जे काही प्रेझेंटेशन आहे पण मी समाजसेवेसाठी अर्पण केलेलं प्रेझेंटेशन आहे. ह्याच्यात मनापासून सांगतो, 1 रुपयाचा कुठलाही स्वार्थ नाही आहे, कारण हे फक्त मी ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. आजच्या प्रेझेंटेशनमध्ये मला 30 मिनटाचा वेळ आहे. 6 वाजून 15 मिनटं झाली आहेत. तर मी काय बोलणार आहे तर रिअल क्विक सांगतो की MSME कॉन्ट्रीब्युशन इन GDP, भारताच्या अर्थकारणामध्ये MSME किती कॉन्ट्रीब्यूट करते, कोणत्या कोणत्या स्कीम अव्हेलेबल आहेत MSMEच्या, आत्ता गव्हर्मेंट काय काय इनिशिएटिव्स घेत आहे, स्कीम अव्हेल करण्यासाठी काय काय चॅलेंजेस येत आहेत सध्या, गव्हर्मेंटनं काय बजेट अलोकेट केलं आहे, काही स्कीम्स आहेत, आणि एक डिजिटल टेक प्लॅटफॉर्म आहे सारथी म्हणून, ज्याचा मी चॅनल पार्टनर आहे, की ज्या स्कीम्स तुम्हाला डायरेक्टली अव्हेल करण्यासाठी टोटल डिजिटली सगळ्या ऑनलाईन ह्या स्कीम्स एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे. तर त्या प्लॅटफॉर्मबद्दल काही सांगेन आणि काही स्कीम की ज्या मी स्वतः अव्हेल केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये. बिफोर आय गो टू द नेक्स्ट स्लाईड आणि प्रेझेंटेशन अबाउट मी, काही बेसिक गोष्टी जस्ट विचारतो या ठिकाणी. इंडियन गव्हर्मेंटच्या मल्टिपल ज्या एजन्सीज आहेत ह्या सगळ्यांच्या मिळून टोटल 2990 स्कीम्स आहेत. टोटल 2990 स्कीम्स आहेत. त्याच्यात सिडबीच्या आहेत, रिएम्बर्समेंट स्कीम्स आहेत, मल्टिपल एजन्सीजच्या आहेत, स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन्स आहेत, सेंट्रल गव्हर्मेंट आहेत. तर तुमच्यापैकी 10 किंवा 10च्या वरती किती जणांनी स्कीम अव्हेल केल्यात, फक्त हात वर करा. नाही, बरं. 5 किंवा 5च्या पेक्षा जास्त अव्हेल कुणी केलेल्या स्कीम, हात वर करा. कोणीच नाही. बरं, 1 ते 5. ओके, किती अव्हेल केलेत तुम्ही? 1 अव्हेल. कोणती? CGTME. बाकी? म्हणजे ह्या सेशनचं महत्त्व इथंच आपल्याला कळते की 2990 स्कीम आहेत. 24,000 कोटी रुपये गव्हर्नमेंटनं अलॉकेट करून ठेवलेले आहेत. उद्योगांना गव्हर्नमेंट म्हणतं की तुम्ही पैसे घ्या, आणि आपल्या ह्या टोटल ग्रुपमध्ये 1 जण आहेत, त्यांनी फक्त एकच स्कीम अवेल केली आहे, ती पण CGTME. ती पण किती अवेल केली आहे तुम्ही? 1.5 कोटी. आणि ॲक्च्युअली ती स्कीम अवेलेबल आहे 5 कोटी, जी त्यांना माहीत नव्हतं. मी सांगितलं की तुम्ही 1.5 कोटी घेतलेत. सो याच्यावरून याचं महत्त्व आपल्याला कळेल की हे सेशन आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. बिफोर डायरेक्टली आय गो टू द स्कीम, पहिला माझी काही बेसिक इंट्रोडक्शन सांगतो. ही एक मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनी आहे जी मी रन करतो आहे. त्याचं नाव आहे ग्लोबल फायनान्स प्रोफेशनल. आमची टॅगलाईन आहे कनेक्टिंग ऑपरेशन्स टू फायनान्स. याच्यामध्ये टिपिकली ट्रॅडिशनल सर्व्हिसेस जिथं थांबतात एक CAच्या, त्याच्या पुढच्या सर्व्हिसेस आम्ही देतो. बियॉन्ड अकाउंटिंग, बियॉन्ड ऑडिटिंग, बियॉन्ड रेग्युलेटरी, ज्याच्यामध्ये आम्ही बिझनेसला ग्रोथ देतो, 10x 20x ग्रो करणं, आणि त्याच्यासाठी सिस्टीम्स आणि प्रोसेसेस घालून देतो. आणि आमची टॅगलाईन कनेक्टिंग ऑपरेशन्स टू फायनान्स, याचा अर्थ फायनान्सच्या पर्सनला इम्पॉर्टन्स तेव्हाच जास्त प्राप्त होतं ज्यावेळेला तो ऑपरेशनला कनेक्ट करतो. याचा अर्थ ऑपरेशनचे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स, की रिझल्ट एरियाज, ह्याला जेव्हा तो डॅशबोर्ड किंवा परफॉर्मन्स मेजरमेंटसाठी मदत करतो त्यावेळेला त्याची ग्रोथ जास्त होते. ही आमची टॅगलाईन आहे.
आमच्या 7 सर्व्हिसेस आहेत टोटल. त्याच्यामध्ये एक सर्व्हिस आहे बिझनेस एक्सलन्स. बिझनेस एक्सलन्समध्ये आम्ही तुमच्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये जो कोणी बेस्ट परफॉर्मर आहे त्या बेस्ट परफॉर्मरच्या अगेन्स्ट तुम्हाला ॲसेस करतो आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठं आहात. तुमच्या बिझनेसमध्ये 18 एरियाज असतात. त्या 18 एरियाजपैकी प्रत्येक एरियामध्ये आम्ही एक 2020 स्टँडर्ड प्रोसेसेस घातलेल्या आहेत आणि तुम्हाला ॲसेस करून देतो आणि तुम्हाला ग्रोथ पाथ बनवून देतो. ॲसेस करतो, गॅप काढतो आणि ग्रोथ पाथ बनवून देतो. त्याला आम्ही बिझनेस एक्सलन्स म्हणतो. जी एक कॉम्प्रेहेन्सिव्ह मेडिकल हेल्थ चेकअप जसा आपण बिझनेसमध्ये करतो, आपल्या बॉडीचा करतो, तसा तो आम्ही बिझनेसचा करून देतो. दुसरी आमची सर्व्हिस आहे फायनान्स एक्सलन्स, ज्याच्यामध्ये फक्त फायनान्सच्या प्रोसेसेस तुमच्या कशा आहेत. फायनान्समध्ये पण 18 एरियाज येतात. अकाउंट्स पेबल, अकाउंट्स रिसिवेबल, जनरल लेजर, बँक कॅश, टॅक्सेशन, क्लोजिंग, कंप्लायन्स, फायनान्शियल प्लॅनिंग ॲनालिसिस. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कुठं आहात की जो बिझनेस एक्सलन्सचा सबसेट आहे. बिझनेस एक्सलन्स ही खूप वास्ट कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये बिझनेसच्या 18 एरियाज येतात. जशा कस्टमर ओरिएंटेशन आहे, प्रोडक्शन ॲजिलिटी आहे, क्वालिटी सिस्टीम्स आहेत, मशीन अपटाईम मेंटेनन्स आहे, सप्लाय चेन आहे, प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट सेफ्टी आणि गव्हर्नन्स आहे. तर ह्या बिझनेसच्या एरियाज येतात. त्याच्यापैकी फक्त तुम्हाला लिपिड प्रोफाईल टेस्ट जर करायची असेल तर ती म्हणजे फायनान्स एक्सलन्स. फक्त फायनान्सच्या प्रोसेसेस टेस्ट होतात. जर तुम्हाला फक्त ERP ITच्या सिस्टीम्स टेस्ट करायच्या असतील कशा आहेत तर त्याच्यासाठी ERP IT इन्फ्रा असेसमेंट म्हणून एक मॉडेल आहे आमचं. नेक्स्ट आमचं एक मॉडेल आहे MIS डेव्हलपमेंट फॉर MSME. ह्याच्यामध्ये आम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स एका एक्सेलमध्ये ॲटोमेट करून देतो. तुमच्याकडे काही सॉफ्टवेअर असू दे, टॅली असू दे किंवा SAP असेल किंवा ओरेकल असेल, MFG Pro असेल, लोकल कस्टमाइज असेल, तर 13 सेकंदामध्ये तुमच्या बिझनेसचा परफॉर्मन्स आम्ही तुम्हाला काढून देतो. त्याच्यासाठी एक्सेलचं एक टूल आहे, ते आम्ही तुमच्या कम्प्युटरवरती टाकतो आणि तुमचा परफॉर्मन्स मागच्या महिन्याशी कंपेअर करतो. मागच्या वर्षीचा सेम महिना, बजेट ॲटोमॅटिक बनतं आणि सगळे व्हेरिएशन निघून KPI निघतात. मॅनेजमेंट डॅशबोर्ड हे आमचं व्हर्टिकल आहे. जरा मोबाईल दे 1 मिनिट. ह्याच्यामध्ये पूर्ण मोबाईलवरती तुम्हाला आम्ही तुमचा बिझनेस मॅनेज करून देतो. जो पूर्ण की परफॉर्मन्स इंडिकेटरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही कुठेही जरी असलात तरी काही फरक पडणार नाही, पण तुम्हाला पूर्ण परफॉर्मन्स हा मोबाईलवरती येतो इन द फॉर्म ऑफ डॅशबोर्ड. कोल्हापूर, बेळगाव, गोवा ह्या एरियामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत ज्यांच्या ओनरना आम्ही पूर्ण मोबाईलवरती बिझनेस घेऊन दिला आहे, ज्याच्यामध्ये आत्ता तुमच्या इथं काय चालू आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं, हा बेळगाव फाउंड्री क्लस्टरचा डॅशबोर्ड आहे. ह्याच्यामध्ये बेळगाव फाउंड्री क्लस्टरमध्ये 6 कंपन्या आहेत. कोणत्या कंपनीत काय चालू आहे हे आम्ही क्लिक करून तुम्हाला फाइंड आउट करून देतो आणि त्याच्यानंतर प्रिडिक्ट करून देतो प्रत्येक एरिया. आता या ठिकाणी हा एक इन्व्हेंटरीचा डॅशबोर्ड आहे. त्याच्यामध्ये आज इन्व्हेंटरी काय, त्याच्यावरून उद्या काय होणार तुमच्या बिझनेसमध्ये, परवा काय होणार, तेरवा काय होणार, हे पूर्ण सगळं प्रेडिक्शन निघतं. आणि ह्याला म्हणतात डिजिटल एज देणं बिझनेसला. आज आपण जे बोलणार आहोत ते MSME बेनिफिट स्कीम ह्या विषयावरती बोलणार आहोत. आणि हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे. ESG, एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर सोशल आणि गव्हर्नन्स, आणि हा डायरेक्टली रोटरीशी रिलेटेड विषय आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं आहे. म्हणजे ह्यावेळचा उकाडा जो असह्य झालेला आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये टोटल 5 डिग्री सेल्सिअस वाढणार आहे. आणि त्याच्यासाठी भरपूर एफर्ट्स चालू आहेत सगळीकडं. जसं भारत आता G20चा प्रेसिडेंट झाला, त्याच्यानंतर सोशल हा एक फॅक्टर आहे ज्याच्यात बेसिक ह्युमन व्हॅल्यू, आपुलकी, प्रेम ह्या भावना सगळ्या नष्ट होत चालल्यात. तिथं जशी तुमची ऑर्गनायझेशन आता रोटरी, मी सुद्धा म्हापसा रोटरी क्लबचा मेंबर होतो, तर हे काम करते. तर गव्हर्नमेंटला कायदे आणावे लागलेत ह्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये तुम्ही ESGमध्ये असेसमेंट करून घेणं कंपल्सरी केलं आहे गव्हर्नमेंटने की तुम्ही कुठं आहात ह्युमन व्हॅल्यूजमध्ये. आणि G म्हणजे गव्हर्नन्स. गव्हर्नन्स याचा अर्थ तुमचे जे रिपोर्टिंग प्रॅक्टिसेस आहेत, कंपनी तुमचा परफॉर्मन्स म्हणजे ज्या पद्धतीने बैजू झालेला आहे आणि सत्यम झालेला आहे आणि जे काही सगळं चालू आहे, तर हे सगळं अरेस्ट करण्यासाठी, हे इश्यूज अरेस्ट करण्यासाठी हा कायदा आला आहे. आणि हा खूप एक मोठा स्कोप आहे आणि प्रत्येक इंडस्ट्रीला ESG कंप्लायंट व्हावं लागतं. रिसेंटली आम्ही पॅव्हिलियन हॉटेलमध्ये एक मोठा प्रोग्राम केला ज्याच्यात ESGचे एक एक्सपर्ट आहेत, डॉक्टर नितीन दुमासिया,
ज्यांनी ESGमध्ये PhD मिळवलेली आणि प्रत्येक फॉर्च्यून 500 कंपनी हे इम्प्लिमेंट करते. जसं तुमचा जर फोन आत्ता तुम्ही बघितला, हा पूर्ण अल्टरनेटिव्ह यूजनं बनवलेला फोन आहे. तर हा एक आमचा एरिया आहे. सो मी जास्त आता बोलत नाही. आमची एक्सपर्टची टीम आहे. आमच्या टीममध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांना प्रत्येक एरियामध्ये मिनिमम 35 ते 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी त्या एरियामध्ये त्या ऑर्गनायझेशनला मोठं केलं आहे. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही बिझनेस एक्सलन्स करतो किंवा फायनान्स एक्सलन्स करतो, त्यावेळेला त्या एरियातला एक्सपर्ट येऊन त्या कंपनीला असेस करतो. तर जसं दिव्यानंद सप्लाय चेन एक्सपर्ट आहेत, डॉक्टर नितीन हे ESG एक्सपर्ट आहेत, हे मेटलर्जिस्ट आहेत, HR स्पेशलिस्ट आहेत, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट आहेत, आणि बरेच एक्सपर्ट आहेत आमच्याकडं. सो आय जस्ट स्किप दिस. ERP एक्सपर्ट आहेत, हे कॉस्टिंग एक्सपर्ट आहेत, फॉरेन्सिक एक्सपर्ट. आणि हे आमचे क्लायंट आहेत, ज्याच्यात संजय घोडावत ग्रुप आमचा क्लायंट आहे, ज्यांना आम्ही बेस्ट प्रोसेसेस घालून दिले आहेत. फायरफ्लायला आम्ही SAP घालून दिलं आहे. मौर्याला बिझनेस एक्सलन्स करून दिलं आहे. ती कंपनी ज्यावेळेला आम्ही बिझनेस एक्सलन्स केलं 60 कोटीची होती. पूर्ण ॲसेस करून रिपोर्ट बनवून दिला. आता 420 कोटी टर्नओव्हरची कंपनी आहे. कोल्हापुरातली मोठी कंपनी मनोरमा इथंच आहे. त्यांना आम्ही 4 देशात घेऊन गेलो, बिझनेस ग्रोथ करून दिला. लक्ष्मी ग्रुप आमचा क्लायंट आहे. सेराफ्लक्स यांना पण लोकल ERP घालून दिलं. ओम मेटॅलिक्स, टुलिप कास्टिंग, डॉक्टर देसाई, त्याच्यानंतर डॉक्टर कुराडेज, जुवारी ग्रुप म्हणून आहे गोव्यामधला, त्यांचे ओनर. डॅशबोर्ड आम्ही डेव्हलप केले, त्याच्यावरती पूर्ण बघतात मॅनेजमेंट डॅशबोर्ड. TCL चायनीज कंपनी आहे, स्पेशालिटी सेंटर पुण्याचे क्लायंट. डुडुंग इंडस्ट्रीज रिसेंटली आम्ही 2 महिने त्यांचं पूर्ण बिझनेस एक्सलन्स असेसमेंट करून त्यांना 5 वर्षाचा ग्रोथ पाथ बनवून दिला. RM मोहिते आमचे क्लायंट आहेत, विजय फॅसिलिटी, आयन एक्सचेंज. सलमान खानसुद्धा आमचा क्लायंट आहे, बिईंग ह्युमन. त्यांना आम्ही पूर्ण बांगलादेशमध्ये बिझनेस पोटेन्शियल एक्सप्लोअर करून बिझनेसला कसं पुढं घेऊन जायचं त्याच्यासाठी गाईडलाईन दिलेले आहेत. मयुरा स्टील आमचा क्लायंट आहे. लंडन स्कूल ऑफ अकाउंटिंग फायनान्समध्ये मी बिझनेस ॲनालिटिक्स शिकवतो. आणि केदार कुंभोजकर CA फॉर्म आमची क्लायंट आहे, त्यांना आम्ही सोट पेस्टले करून पुढच्या 5 वर्षाची जर्नी बनवून दिली आहे. मल्टिपल प्रोग्राम आम्ही एज्युकेशन अवेअरनेसचे करत असतो. आणि आमचं जे काही हार्ट आणि सोल आहे हे MSMEसाठी आहे. आणि कोल्हापूर, गोवा आणि बेळगाव ह्या एरियामध्ये आमचा हेवी प्रेझेन्स आहे, कारण MSMEचं हे हब आहे. टोटल भारतामध्ये 10 कोटी MSMEs आहेत. त्या 10 कोटीमधले जवळजवळ 5 लाख MSMEs हे कोल्हापूर, गोवा आणि बेळगाव ह्या एरियामध्ये आहेत. आणि एक कोल्हापूरमध्ये ट्रेंड मी काय बघितलं आहे, तर 3 जर तुम्ही कोणती घरं निवडली कोल्हापूरमध्ये, त्या 3 घरामधला एक व्यक्ती हा पुण्याला जातो शिकल्यानंतर, बरोबर आहे की नाही, किंवा मुंबई. पुण्याचं जास्त अट्रॅक्शन आहे. मग सगळे जर शिकून मोठं होण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी पुण्याला जाणार, मुंबईला जाणार, तर ह्या एरियामधल्या ज्या MSMEs आहेत त्यांना ग्रोथ कोण देणार? आणि ह्या उद्देशाने ही कंपनी मी स्थापन केली. मी 20 वर्ष परदेशात होतो. मी इंडियाचा CA आहे, US चा CP आहे. जेव्हा माझी इच्छा होती की 1 कोटी रुपये सॅलरीचा जॉब घ्यायचा, पण जेव्हा तो मी जॉब घेतला नंतर कळालं ते काय खूप मोठं नसतं. मग मी ठरवलं की माझ्या स्वतःची प्रॅक्टिस स्टार्ट करणार, म्हणून मी हा एकदम वेगळा एरिया निवडला. आणि महालक्ष्मीच्या कृपेने आज 40 छोटे उद्योग आहेत, त्यांना मी मोठं केलं आहे. या सगळ्या सक्सेस स्टोरीज आहेत, तुम्ही माझ्या वेबसाईटवरती बघू शकता. सो आपण डायरेक्टली आता प्रेझेंटेशनला स्टार्ट करू. सगळ्यात सुरुवातीला आपण MSME म्हणजे काय ही बेसिक कन्सेप्ट ती आपण पाहू. MSMEचा अर्थ M म्हणजे मायक्रो, S म्हणजे स्मॉल आणि दुसरं M म्हणजे मीडियम. तुम्ही मायक्रो कधी असता? जर तुमचा टर्नओव्हर हा 1 कोटी, इफ युअर इन्व्हेस्टमेंट इफ इट इज नॉट एक्सिडिंग 1 करोड आणि टर्नओव्हर इफ इट इज नॉट एक्सिडिंग 5 करोड, 5 कोटीपेक्षा जर टर्नओव्हर तुमचा कमी असेल तर तुम्ही मायक्रो असता. 50 कोटीपेक्षा जर तुमचा टर्नओव्हर कमी असेल, 5 ते 50च्या रेंजमध्ये असेल, तर तुम्ही स्मॉल असता गव्हर्नमेंटच्या डेफिनेशनप्रमाणे. आणि तुमची प्लॅन्ट आणि मशिनरीमध्ये इन्व्हेस्टमेंट ही 10 कोटीपेक्षा कमी असायला हवी. आणि ज्या वेळेला तुमची इन्व्हेस्टमेंट इन प्लॅन्ट अँड मशिनरी ही 50 कोटीपेक्षा कमी आहे, 10 ते 50च्या रेंजमध्ये, आणि टर्नओव्हर हा 50 ते 250 कोटीच्या रेंजमध्ये आहे, त्यावेळेला तुम्ही मीडियम एंटरप्राइज असता. आता हे क्लासिफिकेशन का महत्त्वाचं आहे आणि इतकं MSME असं का बोललं जातं आहे, तर आपण हे थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवूया. तर व्हाय सो मच इज बिंग टॉक्ड इन इंडिया अबाउट MSME.
सगळ्यात पहिला MSME ही इंडियाच्या ओव्हरऑल इकॉनॉमीचा बॅकबोन आहे. पण खूप महत्त्वाचं आहे, GDP मध्ये MSMEचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 8% आहे. आणि जे मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स आता दाखवेन एकदम शॉकिंग आहे. वर्ल्डमध्ये प्रत्येक डेव्हलप्ड कंट्री आहे तिथं MSMEचं योगदान GDP मध्ये 50 ते 48% रेंजमध्ये तुम्ही बघा आहे. व्हेअरएज इंडियामध्ये ते लोवेस्ट आहे, 8% आहे. आणि 8% GDP मध्ये योगदान असून एम्प्लॉयमेंट जनरेशन 21% होती. आणि ज्या वेळेला हे गव्हर्नमेंटला लक्षात आलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की किती ह्यूज पोटेन्शियल अनटॅप्ड आहे. आणि म्हणून गव्हर्नमेंटनी MSME रिलेटेड स्कीम्स इंट्रोड्यूस करायला चालू केल्या, MSME रिलेटेड बेनिफिट्स इंट्रोड्यूस करायला चालू केले. आणि आज टोटल 2,990 स्कीम्स लाईव्ह आहेत गव्हर्नमेंटच्या, ज्याच्यासाठी 24,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवलेत. आणि या स्कीम्स गव्हर्नमेंटनी काय केलेल्या आहेत, वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये केलेल्या आहेत. त्याच्यात सगळ्यात पहिली स्कीम आहे कॅपिटल सबसिडी. त्याच्या 713 स्कीम आहेत. कॅपिटल सबसिडी म्हणजे काय, तुम्ही कुठंही इन्व्हेस्टमेंट जर केली, आणि ह्या मॅन्युफॅक्चरिंग असू दे, ट्रेडिंग असू दे, सर्व्हिसेस असू दे, सगळ्यांना सेम आहेत. 713 स्कीम. ह्याचं नेचर काय असतं, कॅपिटल सबसिडी म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट प्लांट अँड मशिनरी किंवा फर्निचर किंवा लँड अँड बिल्डिंगमध्ये तुम्ही करायला पाहिजे. जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही कराल डिपेंडिंग अपॉन तुमचा बिझनेस काय आहे, तो कुठं लोकेटेड आहे, A आहे, B आहे, C आहे, D आहे का E आहे. तर जसं कोल्हापूर D झोनमध्ये मोडतं, गडचिरोली E झोनमध्ये मोडतं, पुणे आणि मुंबई A झोनमध्ये. A झोनमध्ये तुम्ही कोणताही बिझनेस टाकला काही बेनिफिट नाही, कारण इंडियाला बॅलन्स डेव्हलपमेंट करायचे सगळीकडं. आणि ही इन्व्हेस्टमेंट जर समजा गडचिरोली किंवा असे काही दुर्गम प्रदेशात जिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, 100 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले, सरकार 125 रुपये देतं तुम्हाला. बऱ्याच फार्मास्युटिकल कंपन्या हिमाचल प्रदेशमध्ये बद्दीला गेलेल्या आहेत, तुम्ही नाव ऐकलं असेल. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची 100 रुपीज, गव्हर्नमेंट तुम्हाला 125 रुपये देतं. तुम्ही वेजीस द्यायचे 100 रुपीज, गव्हर्नमेंट म्हणतं 125 रुपीज तुम्हाला ॲज इफ लाईक तुम्ही एक्सपेंडिचर केला म्हणून गव्हर्नमेंट गृहीत धरतं. GSTचे सुद्धा एक्झम्पशन्स आहेत, इन्कम टॅक्सचे तर मल्टिपल एक्झम्पशन्स आहेत. तर डिपेंडिंग अपॉन तुमचं लोकेशन काय आहे, तुमचं युनिट काय आहे, मायक्रो आहे, स्मॉल आहे का मीडियम आहे, त्याच्यानुसार ह्या स्कीम्स तुम्हाला ॲप्लिकेबल होतात. तर कॅपिटल सबसिडीमध्ये कॅपिटल नेचरचे सगळे बेनिफिट्स तुम्हाला मिळतात की जे परत गव्हर्नमेंटला द्यायचे नाही आहेत. नेक्स्ट आहे क्रेडिट गॅरंटी लोन. क्रेडिट गॅरंटी लोन म्हणजे बऱ्याच जणांना बिझनेसेस काढायचे आहेत किंवा बिझनेसमध्ये आहेत पण त्यांच्याकडे कोलॅटरल अवेलेबल नाही आहे, आणि आपल्याला कोणाची फेवर घ्यायची नाही आहे, कुठल्याही रिलेटिव्हकडं मागायचं नाही आहे, कुठल्याही फ्रेंडकडं मागायचं नाही आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतं डोंट वरी, यू कम टू मी, आय विल गिव्ह 5 करोड रुपीज ऑफ कोलॅटरल फॉर एनी बिझनेस दॅट यू वॉन्ट टू स्टार्ट. बँक जर कोलॅटरल मागत असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतं की मी 5 कोटीचं कोलॅटरल तुम्हाला देतो, त्याच्यासाठी फक्त 0.33% तुम्हाला द्यायचं. तर सरांनी 1.5 कोटी रुपयाचं कोलॅटरल सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं घेतलं आहे. बँकेने किती चार्ज केलं सर? हां, आता बँकेनी 1% चार्ज केलेत. ॲक्च्युली बँक इज चार्जिंग मोर, ओनली दे शुड बी चार्जिंग 0.33. सो अशा टोटल 33 स्कीम्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही एक्सपोर्ट रिलेटेड कोणतंही प्रोडक्ट असेल ज्याच्यात एक्सपोर्ट पोटेन्शियल असेल ते टॅप करण्यासाठी 56 स्कीम्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सपोर्ट केलं तर तुमचं जी काही FOB प्राईस आहे $100 जर FOB असेल त्याच्यावरती 1% to 4% पर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला बेनिफिट्स देतं. त्याला टेक्निकली रोड टॅप म्हणतात. आणि असे बरेच बेनिफिट्स आहेत की जे मिळतात. 644 इन्सेंटिव्हच्या स्कीम आहेत, 644. हे सगळे इन्सेंटिव्ह जे आहेत हे तुमच्या कुठल्या ना कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड असतात. म्हणजे तुम्ही जितकं प्रोडक्शन कराल त्याचा सर्टन पर्सेंटेज मिळेल, जितके सर्व्हिसेस द्याल त्याचा सर्टन पर्सेंटेज असेल. 25 इन्कम टॅक्सचे बेनिफिट आहेत.
रिसेंटली तुम्हाला सगळ्यांना एक खूप मोठा वाद उठला होता की MSMEला 45 दिवसात जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुम्हाला तो एक्सपेन्स म्हणून इन्कम टॅक्सला क्लेम करता येणार नाही. असे टोटल 25 इन्कम टॅक्सचे बेनिफिट स्कीम्स आहेत, ज्याच्यामध्ये इव्हन 15% लोवेस्ट इन्कम टॅक्स तुम्हाला चार्ज होतो. आणि जर तुम्ही स्टार्टअप इंडिया म्हणून तुमच्या बिझनेसचं जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर 3 वर्ष गव्हर्नमेंट म्हणतं मला टॅक्स देऊ नको, 0 टॅक्स आहे. फार कमी लोकांना माहिती आहे. त्याच्यासाठी स्टार्टअप इंडियाच्या स्कीममध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. नेक्स्ट, इनडायरेक्ट टॅक्स बेनिफिट 8 आहेत. GST, कस्टम्स आणि बाकी सगळे. 132 इंटरेस्ट सबसिडीच्या स्कीम आहेत. तुम्ही जर पेमेंट टाइमली करत असाल तर गव्हर्नमेंट तुम्हाला इंटरेस्ट परत करतं. आता गोवा गव्हर्नमेंटची एक अशी स्कीम आहे, वुमन एंटरप्रेन्योरनी कुठलाही बिझनेस स्टार्ट केला 7% इज द इंटरेस्ट रेट. आणि तुम्ही जर कंटिन्युअसली रेग्युलरली EMI तुमचे पे करता तर दर क्वार्टरला 6.5% ते तुम्हाला परत करतात. म्हणजे इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट फक्त 0.5% आहे. आणि बरेच असे स्कीम्स आहेत जिथं तुम्ही रेग्युलर EMI पे करत असाल तर गव्हर्नमेंट पेज यू बॅक द इंटरेस्ट. सिमिलरली 25 लोनच्या स्कीम्स आहेत. 618 नॉन मॉनिटरी सपोर्टच्या स्कीम्स आहेत. नॉन मॉनिटरी सपोर्ट म्हणजे काय? तुम्ही कुठल्याही ट्रेड एक्झिबिशनला गेला, तिथं काही स्टॉल लावला, स्टॉलचे पूर्ण पैसे गव्हर्नमेंट देतं. तुम्ही फॉरेनमध्ये गेला तर तुमच्या विमानाचं तिकीट परत देतं, तुमचा राहायचा खर्च देतं. फक्त त्या एजन्सीनी गव्हर्नमेंटचं आपलं एक लेटर घ्यायचं की दिस इज अ बिझनेस प्रमोशन इव्हेंट वेअर वी आर इन्व्हायटिंग इंडियन एंटरप्रेन्योर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक MSME समाधान म्हणून स्कीम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणाला तरी गुड सप्लाय केले आणि इफ ही इज नॉट पेईंग यू ऑन टाईम, गव्हर्नमेंट तुमच्या वतीने त्याला एक लीगल नोटीस पाठवतं. एक साईट आहे, त्या साईटवरती फक्त तुम्ही टाकायचं समाधान म्हणून पोर्टल आहे. तसेच एक TREDS म्हणून स्कीम आहे, ज्याच्यामध्ये तुमचं जे काही बिल आहे ते तुम्ही बिल गव्हर्नमेंट डिस्काउंट करून देतं. तुम्ही समजा कोणाला सेल केला आहे आणि तुम्हाला त्याचे पैसे हवेत तर एक प्लॅटफॉर्म केलेला आहे, जसा स्टॉक एक्सचेंजचा प्लॅटफॉर्म आहे तशा त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमचा इन्व्हॉइस टाकायचा, बँका तुम्हाला ते बिल डिस्काउंट करून देतात. अशा 618 स्कीम्स आहेत नॉन मॉनिटरी आणि 736 रिएम्बर्समेंटच्या. रिएम्बर्समेंटचा अर्थ तुम्ही कुठेतरी खर्च करायचा आणि तो क्लेम करायचा. आणि नॉन मॉनिटरी म्हणजे अशा सगळ्या टाईपची हेल्प, जसं मी तुम्हाला समाधान पोर्टल सांगितलं, TREDS सांगितलं. आता मल्टिपल इनिशिएटिव्स गव्हर्नमेंट घेत आहे, ज्याच्यात फायनान्शियल सपोर्ट करतं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट, ट्रेनिंग, ह्याच्यासाठी मल्टिपल प्रोग्रॅम्स करत आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही इन्क्युबेशन सेंटर असं नाव ऐकलं असेल, ते गव्हर्नमेंटने एस्टॅब्लिश केलेत. मार्केट ॲक्सेससाठी अतिशय सुरेख गव्हर्नमेंटची स्कीम आहे, त्याला जेम पोर्टल म्हणतात. किती जणांनी ऐकलं आहे जेम पोर्टल? जेमचा अर्थ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मार्केट प्लेस. तुम्ही काहीही ट्रेडिंग करा, काहीही सर्व्हिसेस द्या किंवा कोणत्याही प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग करत असाल, तुम्ही फक्त त्या जेम पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आणि 25% दे हॅव टू बाय फ्रॉम MSMEs. लॉ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जुन्या गाड्या पण तुमच्याकडून घेतं, तुमच्या कन्सल्टिंग सर्व्हिसेस पण घेतं आणि तुमचे सगळे प्रोडक्ट्स विकत घेतं. पण त्या पोर्टलवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं. मागच्या वर्षी टोटल प्रोक्युरमेंट जेम पोर्टलवरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल 3,000 कोटी रुपयाचं टोटल पर्चेसिंग झालेलं आहे. तर हे सगळे बेनिफिट गव्हर्नमेंट देतं. टॅक्स इन्सेंटिव्ज आहेत, टेक्नॉलॉजी अडॉप्शनच्या स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट स्कीम आहे, नेटवर्किंग आहे, क्वालिटी स्टँडर्ड सर्टिफिकेशन्स आहेत. मग ते एवढ्या सगळ्या स्कीम्स आहेत, पण मग चॅलेंजेस काय आहेत, आपण का घेत नाही आहे? सगळ्यात पहिल्यांदा लोकांना वाटते की गव्हर्नमेंटच्या कोणत्याही स्कीम आणि त्याच्यामधनं पैसे काही काढायचे म्हणजे एक तर कोणाला तरी पैसे द्यायचे, दुसरं म्हणजे फॉलोअप करायचा, तिसरं म्हणजे काहीतरी भरपूर डॉक्युमेंटेशन असतात आणि आपल्याला असं वाटतं की ते आपल्यासाठी नाहीच आहे. आणि दॅट इज अ व्हेरी क्लिअर एक्झाम्पल. 2,990 स्कीममधली फक्त एकाने एक स्कीम घेतलेली आहे एवढ्या आपल्या
सर्कलमध्ये, बरेच जण बिझनेसमध्ये आहेत. पण मी खरं सांगू का तुम्हाला, हा टोटल गैरसमज आहे आपला. आता मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो आणि विचारतो. 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला तुम्ही तुमचं इन्कम टॅक्सचं रिटर्न भरत होता, त्यावेळेला तुम्हाला इन्कम टॅक्सचे पैसे अकाउंटमध्ये मिळायला, रिफंड मिळायला किती दिवस लागत होते? 5 ते 6 वर्षापूर्वी 2 इयर्स, 5 इयर्स लागत होते. आणि तुम्हाला कुठल्या तरी CA ला किंवा कुठल्या तरी टॅक्स ऑफिसरला भेटायचं काहीतरी, यू हॅव टू पे समथिंग, अशी स्थिती होती. मागच्या 3 वर्षापासून तुम्ही इन्कम टॅक्सचं रिटर्न भरल्यानंतर किती दिवसात तुम्हाला रिफंड येतो? ओके, 2 दिवसापासून 30 दिवसामध्ये पैसे येतात. तुम्हाला कोणाला फॉलोअप करायला लागतं? इन्कम टॅक्स ऑफिसर कोण आहे तुम्ही बघता त्याला कधी? डायरेक्ट मेसेज येतो की नाही? टोटल सगळ्या 2,990 स्कीम अशा आहेत. पूर्ण आपला गैरसमज, असं काहीही नाही आहे. आता ह्याच्यासाठी काय करायचं? तर हे काही एक बजेट आहे, एक जस्ट स्टॅटिस्टिक्स मी मांडतो या ठिकाणी. अराउंड 10,000 करोड रुपीज फायनान्शियल इयर 22-23 गव्हर्नमेंटला परत घ्यावे लागले, कारण लोकांनी क्लेम केले नाहीत. यावर्षी परत त्यांनी अलॉकेट करून ठेवलेलं आहे टोटल 24,000 करोड. आता मल्टिपल स्कीम्स आहेत, सो माझ्याकडे फक्त 10 मिनटं आहेत, त्यामुळे मी फक्त टू द पॉईंट बोलेन आणि काही गोष्टी एकदम स्कीम थ्रू करेन आणि मग वी कॅन सर्कल बॅक आफ्टर द मीटिंग. हे प्रेझेंटेशन मी देऊन टाकतो सर, प्लीज सगळ्यांना सर्क्युलेट करा. स्टार्टअप इंडियाच्या स्कीम्स आहेत, प्रत्येक स्कीम त्याची एलिजिबिलिटी, नेचर ऑफ असिस्टंट, काही स्टँडअप इंडियाच्या स्कीम आहेत. गव्हर्नमेंटला लक्षात आलं नुसतं स्टार्टअप करून उपयोग नाही, त्याला पायावरती उभं पण करायचं आहे त्या यंग एंटरप्रेनरला, म्हणून त्यांनी स्टँडअप काढल्या. त्याच्यात मल्टिपल स्कीम्स आहेत, त्याची एलिजिबिलिटी आहे. सो आय जस्ट क्विकली पास इट थ्रू दिस. मग प्राईम मिनिस्टरच्या स्कीम्स आहेत, काही कन्सेप्ट्स आहेत. सो अगेन आय विल क्विकली गो इट. ओके, नाऊ आय विल टॉक अबाउट EMSME सारथी. EMSME सारथी एक पोर्टल आहे. हे पोर्टल काय करतं की जेवढे गव्हर्नमेंटचे मल्टिपल एजन्सीज आहेत त्या सगळ्यांना त्या पोर्टलनी एका डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणलेलं आहे. आणि हा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जे काय आणलेलं आहे ते डायरेक्टली उद्यम आधार सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडं, त्याला ते लिंक केलं आहे. तर आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवेन. कुठले प्लॅटफॉर्म एकत्र आणलेत? TREDS स्कीम, MSME स्कीम, बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, प्रोफेशनल नेटवर्क्स, रेग्युलेटर्स, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, MSME असोसिएशन आणि स्कीम अवेलमेंट पार्टनर्स, या सगळ्यांना या प्लॅटफॉर्मवरती एकत्र आणलं आहे. आणि हा प्लॅटफॉर्म काय करतो की तुम्हाला त्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंटच्या साईटला कनेक्ट करून डायरेक्ट क्रेडिट तुमच्या अकाउंटमध्ये मिळवून देतो. आता हे कसं होतं मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. हा प्लॅटफॉर्मचं ॲक्च्युली हे एक स्क्रीनशॉट आहे आणि याचे बेनिफिट्स आहेत. आता मी तुम्हाला, माझी स्वतःची कंपनी आहे आणि त्याचा मी तुम्हाला ॲक्च्युली या ठिकाणी एक डेमो करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, कुठल्याही स्कीम जर तुम्हाला अवेल करायची असेल तर सगळ्यात पहिला तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट इज उद्यम आधार रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आता मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करेन की तुमच्या मोबाईलमधलं तुमचं उद्यम आधार रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्लीज ओपन करा, किंवा तुमच्याकडे असेल तर. 99% लोकांचं उद्यम आधार हे चुकीचं असतं, कारण ते कुणाकडनं तरी फुकटमध्ये काढून घेतलेलं असतं. काही जण 100 रुपयात काढून देतात. जसं नॉर्मल तुमचं आधार काढणं आणि उद्यम आधार काढणं खूप फरक आहे. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की उद्यम आधार तुम्ही प्लीज प्रोफेशनल CA आहेत त्यांच्याकडूनच काढून घ्या, कारण तुमच्या सगळ्या स्कीम ह्या उद्यम आधारला लिंक आहेत. आता प्लीज तुमचं उद्यम आधारचा फोटो तुम्ही ओपन करा आणि बघा. आता हे माझ्या स्वतःच्या कंपनीचं मी काढलेलं आहे. सगळ्यात पहिला तुमचा उद्यम आधार नंबर. आता काही जण फ्रॉडलंटली काढून देतात, तिथं उद्यम येतच नाही शब्द. तुमच्या कंपनीचं नाव, तुम्ही काय एंटरप्राइज आहात. आता मी जस्ट 1-2 जणांचं पाहिलं या ठिकाणी, तर तुम्ही मायक्रो असताना स्मॉल म्हणून आलेलं आहे आणि काही जणांचं तर मीडियम आलेलं आहे, वेअरएज दे आर मायक्रो. सो हे खूप महत्त्वाचं आहे. पहिला बघा, मायक्रो आहात, स्मॉल आहात का मीडियम आहात.
मेजर ॲक्टिव्हिटी काय आहे. आता काही जण सर्व्हिसेस देतात आणि त्यांचं ट्रेडिंग म्हणून आलेलं आहे, कारण असंच म्हणजे न विचार करता ते घातलेलं आहे. सोशल कॅटेगरी काय आहे बघा तुमची. सोशल कॅटेगरीमध्ये तुम्ही जनरलमध्ये आहात, तुम्ही SC मध्ये आहात, ST मध्ये आहात का OBC आहात. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात ती कॅटेगरी इथे येणं महत्त्वाची. आणि ही कॅटेगरी का महत्त्वाची आहे, डिपेंडिंग अपॉन कॅटेगरी तुम्हाला वेगळी स्कीम मिळणार आहे. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस बघा, तो प्रॉपर घातला आहे का. तुमचा डेट ऑफ कंपनी इनकॉर्पोरेशन ती पहा. तुमचा डेट ऑफ कमेन्समेंट कधी आहे आणि तुमच्या सर्व्हिसेसचा NIC कोड अतिशय महत्त्वाचं आहे. जसं मी आत्ता इथं 1-2 जणांचं बघितलं. सर तुमचाच पाहिलं ना, ओपनली सांगू शकतो मी. सर कोणत्या बिझनेसमध्ये आहेत, तर आयुर्वेदिक मेडिसिन्स त्याच्याशी रिलेटेड बिझनेस आहे ना तुमचा, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, आणि त्यांच्या उद्यम आधारमध्ये केमिकल्स म्हणून आलेलं आहे. आता जर तुमचा हा कोड चुकला तर सगळे बेनिफिट तुम्हाला चुकीचे येणार, जे काही लिंक होणार आणि तुम्हाला ते मिळणार नाहीत. आणि तुमच्या डेट ऑफ फर्मचं उद्यम रजिस्ट्रेशन काय, आणि हे डिटेल्स दरवर्षी जर तुम्ही मायक्रोमधनं स्मॉलमध्ये गेला, स्मॉलमधनं मीडियममध्ये गेला, तर ते अपडेट तुम्हाला करत राहायचं आहे. हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यातून काय करतो आपण, ह्या पर्टिक्युलर उद्यम आधारला ज्या काही स्कीम्स ॲप्लिकेबल आहेत त्या स्कीम्स आपण काढतो. आता ही माझी कंपनी आहे GFP मॅनेजमेंट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड. ज्या वेळेला मी उद्यम आधारचा नंबर ह्या पर्टिक्युलर पोर्टलवरती टाकतो त्यावेळेला ते पोर्टल सांगतं की हे सगळे माझे डिटेल्स हे गव्हर्नमेंटकडं अशा पद्धतीने फीड झालेले आहेत. ह्या डिटेल्सवरून 2990 मधल्या किती स्कीम मला ॲप्लिकेबल झालेल्या आहेत, तर 22 झालेल्या आहेत. आता मी कन्सल्टिंग सर्व्हिसेस देतो, तर मलासुद्धा 22 स्कीमद्वारे गव्हर्नमेंट हेल्प करणार आहे. त्याच्यातल्या कॅपिटल सबसिडीच्या किती आलेली आहे, 1 स्कीम, क्रेडिट गॅरंटीच्या 3, एक्सपोर्ट इन्सेंटिव्हची 1, बाकी इन्सेंटिव्ज मला काही आलेले नाही आहेत. लोनच्या 7 आल्यात, नॉन मॉनिटरी सपोर्टच्या 5 आणि रिएम्बर्समेंटच्या 5 आहेत. आणि ज्या वेळेला मी खाली जातो त्यावेळेला मला कळतं की याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह स्कीम जी आहे सीड कॅपिटल सपोर्ट, त्याच्यामध्ये मला 1 कोटी मिळू शकतात. सिडबी आणि गुगलनं पार्टनरशिप केली आहे छोट्या उद्योगांना हेल्प करण्यासाठी, त्याला संगम म्हणून नाव आहे त्या स्कीमला, त्याच्या अंडर मला 1 कोटी मिळणार. सिडबी मेक इन इंडिया सॉफ्ट लोन स्कीम स्माईल, त्याच्या अंडर 3 कोटी. टॉपअप लोन फॉर इमिजिएट पर्पज 2 कोटी. आणि MSME इनोव्हेटिव्ह स्कीम IPR कॉम्पोनंट, रिएम्बर्समेंट ऑफ पेटंट, जॉग्राफिकल इंडिकेशन्स, ट्रेडमार्क आणि डिझाईन. ज्या वेळेला तुम्हाला मी माझं कार्ड देईन व्हिजिटिंग कार्ड, त्यावेळेला तुम्हाला इथं R दिसेल. आता तुम्ही मला म्हणाल की आम्हाला सगळं तुम्ही सांगताय, तुम्ही स्वतः काय घेतलेले आहेत बेनिफिट. क्वाईट ऑब्वियस आहे ना क्वेश्चन. तुमच्या कुठल्याही बिझनेसला सगळ्यात पहिला ट्रेडमार्क रजिस्टर करावा लागतो, तरच तुम्ही R म्हणून लिहू शकता. आज GFP आणि असं अक्षर कुणी लिहू शकत नाही जगामध्ये अशा पद्धतीने. आणि जर कोणी लिहिलं तर त्याला मी आय कॅन फाईंड दॅट पर्सन वॉट एव्हर, लाईक आय कॅन शो द. आणि ह्याच्यासाठी टोटल 1 लाख रुपये खर्च येतो ट्रेडमार्क. आणि त्याच्यानंतर ह्याच्याशी रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, आज जर तुम्ही गुगलवर गेलात, फायनान्स एक्सलन्स असा शब्द टाकलात तर फायनान्स एक्सलन्स बाय ग्लोबल फायनान्स प्रोफेशनल असंच शब्द येतो. बिकॉज आय हॅव रजिस्टर्ड IP, त्याच्यासाठी 10 लाख रुपये खर्च येतो. ज्या वेळेला मी हे रजिस्टर केलं त्यावेळेला मी 1 रुपयासुद्धा खर्च केला नाही. बिकॉज दॅट इज द स्कीम अंडर विच यू गेट द फुल अमाऊंट वॉट एव्हर यू पेड बॅक. आणि ह्या पर्टिक्युलर स्कीममध्ये आपण काय करतो की प्रत्येक स्कीम आहे त्या स्कीमचे बेनिफिट्स काय आहेत, लाईफ सायकल काय आहे, बेनिफिशरी काय आहे, कंडिशन काय आहेत, नोडल एजन्सी काय आहे. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही बँकेमध्ये जाता, बँक स्वतःहून पैसे देत नाही, दे आर जस्ट अ फॅसिलिटेटर. त्यामुळे त्यांना सांगायचं की तुम्ही जास्त माज करू नका. तुम्हाला फंडिंग करणारी एजन्सी ही कंप्लीट वेगळी आहे आणि त्या एजन्सीच्या फंडिंगद्वारे त्यांना ते पैसे मिळत असतात आणि त्यांनी फक्त डिस्बर्स करायचे आहेत. मग आता मी इनोव्हेटिव्ह स्टार्टअप आहे म्हणून ही मला स्कीम ॲप्लिकेबल झाली.
त्याचे हे लाईफ सायकल आहेत, त्याचे बेनिफिशरीज आहेत, त्याच्या कंडिशन्स आहेत, हाऊ टू अप्लाय, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, आणि ही वेबसाईट आहे. हे सगळे लिंक येतात तुम्हाला, आणि त्या वेबसाईटच्या लिंकवर तुम्ही ज्यावेळेला क्लिक करता, तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन येते. त्याच्यानंतर एवढे डॉक्युमेंट्स फक्त मी तयार ठेवायचे. लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटच्या दरबारी ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स हे परफेक्ट पाहिजेत. तुमचं उद्यम आधार पाहिजेच पाहिजे तुमच्याकडं, तुमचं शॉप ॲक्ट पाहिजेच पाहिजे, त्याला गुमास्ता म्हणतो आपण. GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्रॉपर पाहिजे. त्याच्यानंतर जे काही परमिशन्स लागतात ते सगळे तुम्ही घेऊन ठेवायला पाहिजेत. GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरती पूर्वी कुठंतरी बिझनेस करत होता आणि आता वेगळ्याच ठिकाणी करते, ते अपडेट आहे का बघा. तर हे ज्या वेळेला डॉक्युमेंट तुमचे परफेक्ट आहेत, हे सगळ्याचे PDF तुम्ही तयार ठेवायचे. हे तयार ठेवायचे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल आहे, त्याच्यावरती तुम्ही ज्या वेळेला क्लिक करता डायरेक्टली ह्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं आणि अपलोड करायचे सगळे डॉक्युमेंट. अपलोड केल्यानंतर 48 तासामध्ये तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते करेक्ट आहेत, त्याच्यात काही इश्यूज आहेत हे तुम्हाला 48 तासात कळतं, आणि ते घेऊन तुम्ही डायरेक्टली स्कीमला ॲप्लाय करायचं. काही इश्यूज असतील तर फिक्स करायचे, आणि साधारण 15 दिवस ते 1 महिन्याच्या पिरियडमध्ये डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही कन्सल्टंट किंवा कुणालाही एंगेज करायची गरज नाही आहे. यू बिकम युअर ओन कन्सल्टंट, कारण ही एवढी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि प्लस याच्यामध्ये तुम्हाला काही इश्यू आला तर कुणाला अप्रोच करायचं, त्यांचं नाव, पत्ता, फोन नंबर सगळं दिलेलं असतं. सो जस्ट अप्लाय बेसिस ऑफ दिस स्कीम अँड गेट द मनी डायरेक्टली क्रेडिटेड इन टू युअर अकाउंट. त्याच्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स, एव्हरीथिंग शुड बी फाईन. सो नाऊ आय विल जस्ट मूव टू द प्रेझेंटेशन, कारण आय थिंक ऑलरेडी माय टाईम इज अप. सो आपण काही 1-2 तुम्हाला सॅम्पल स्कीम काढलेले आहेत मी. आता वुमन एंटरप्रेन्योर जे आहेत त्यांना मॅक्सिमम स्कीम्स येतात, कारण आता मी तुम्हाला एक जस्ट दाखवतो. आता ह्या वुमन एंटरप्रेन्योर आहेत, त्यांचं नाव सांगत नाही मी बिकॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी, पण त्या OBC आहेत आणि त्या स्टिचिंग, टेलरिंग चा बिझनेस करतात. तर त्यांना 121 स्कीम आलेले आहेत, आणि त्यांचा बिझनेस आहे फिनिशिंग ऑफ मॅनमेड अँड ब्लेंडेड मॅनमेड टेक्स्टाईल्स, बिकॉज शी इज फिमेल अँड OBC. त्याच्यानंतर आता आपल्या इथं कोणीतरी फॅब्रिकेशन किंवा इंजिनिअरिंगवाले पण आहेत. तर आता हे मॅन्युफॅक्चरर आहेत. अदर मशिनरी, आता ह्यांचा बिझनेस कर्नाटकमध्ये आहे, त्यामुळे उद्यम आधार KR आलं, तर त्यांना 70 स्कीम आलेल्या आहेत, 70 स्कीम्स. त्याच्या अंडरच्या सगळ्या अमाऊंट्स या ठिकाणी आलेल्या आहेत. सो डिपेंडिंग अपॉन व्हॉट एव्हर इज युअर स्कीम, तुम्हाला ते बेनिफिट्स मिळतात. सो आता आपण लास्ट 2 स्लाइड आहेत, आय विल जस्ट टेक दोज अँड देन आय विल टेक ऑल युअर क्वेश्चन्स. तर ह्या स्कीमच्या बेनिफिटसाठी की थिंग इज तुमचे डॉक्युमेंटेशन एकदम प्रॉपर पाहिजेत. तुम्ही स्कीमचं प्रॉपर रीडिंग करा. रीडिंग करून जर तुम्हाला काही शंका असतील तर डेफिनेटली यू कॅन कॉन्टॅक्ट मी, किंवा डायरेक्टली गाईडलाईन दिलेली असते त्या गाईडलाईनप्रमाणे तुम्ही त्या स्कीम अवेल करू शकता. गव्हर्नमेंट पैसे वाटप करण्यासाठी बसलेलं आहे, त्यांना उद्योगांना मोठं करायचं आहे, म्हणून ह्या सगळ्या स्कीम्स गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेल्या आहेत. सो माय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू इज प्लीज अवेल दी स्कीम्स. आय थिंक माय टाईम इज अप. मला अजून बरंच काही सांगायला आवडेल, पण आय विल स्टॉप हिअर अँड आय विल टेक ऑल ऑफ युअर क्वेश्चन्स. तुम्हाला अजून काही सॅम्पल्स जर बघायचे असतील तर मी दाखवू शकतो, पण आय जस्ट वॉन्ट